गुड मॉर्निंग फ्रेंड, आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉगमध्ये। आज आम्ही चाललो आहोत सक्कोदाराला। तिकडे श्रीरामाने त्यांच्या वडिलांचं पिंडदान केलं होतं। सक्कोदाराला जाण्यासाठी धानू खाडीवरून आपल्याला 60 ते 65 मिनिटं लागतात। जिकडे श्रीरामाने पिंड पाडलं होतं ते ठिकाण आपल्याला बघायला भेटत नाही, पण आज मोठी भरती असल्यामुळे तिकडे पाणी खूप सुकते, म्हणून तिथे आपल्याला ते बघायला भेटू शकते। याच ठिकाणी वाढवण जेटी येत आहे, पण स्थानिक लोकांचा व मच्छीमार लोकांचा इकडे खूप मोठा विरोध आहे, तरी सुद्धा सरकार त्यांची काही दखल घेत नाही आहे। एक तासाचा प्रवास करून आपण त्या ठिकाणी पोहोचलो आहेत जिकडे श्रीरामाने त्यांच्या वडिलांचे पिंडदान केले होते। तुम्ही बघू शकता अजून ते पाणी सुकायचं बाकी आहे, तरी पण अजून अर्धा एक तास जाईल पाणी सुकायला। नंतर इकडूनचा पूर्ण खडप सुकेलच, नंतर आपण ते पुढे बघूयाच। पाणी कमी असल्यामुळे आपण मोठ्या बोटीतून जाऊ शकत नाही, म्हणून छोट्या बोटीमध्ये आम्ही बसले आहेत। आणि हा फलवणारा बावन लाडू खूप डहाणूमध्ये गाजलेला व्यक्ती तो आम्हाला गाईड करत आहे। बघायला आता आपण बघू शकतात इकडे केळीचं पान सुद्धा आहे जे दगडावर उमटलेले आहेत। अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत जे इकडे आपल्याला बघायला भेटतात, पण जितकं पाणी सुकल्या पाहिजे तितकं पाणी आता काय पहिल्यासारखं सुकत नाही। आमचे आजी आजोबा सांगायचे की इकडे शिवलिंग सुद्धा आहे। हाच खरा भाग आहे जिकडे शिवलिंग सुद्धा आहे, पण इकडे काय आता पाणी सुकत नाही आहे। पहिला 15-20 वर्षापूर्वी इकडे पूर्ण हे सुकून जायचं, पण आता काय पहिल्यासारखं पाणी सुकत नसल्यामुळे फक्त आपल्याला केळीचं पानच बघायला भेटत आहे। आता शिवलिंग बघायला भेटते का नाही ते मला सुद्धा माहिती नाही, पण बघूया थोडा वेळ अजून थांबून की भेटते का नाही ते। यावर्षी काय आम्हाला केस बघायला भेटली नाही, पण माझ्याकडे गेल्या वर्षीची एक व्हिडिओ आली होती, ती व्हिडिओ मी टाकलेली आहे या ब्लॉगमध्ये, तर तुम्ही बघा। रामाने केलेली दाढी आहे, ती अजूनपर्यंत आहे, किती वर्षापर्यंत। आणि याच्यावर एवढं मोठं काय तर सुद्धा निघत नाही, आणि हाताने निघतंय बघा, हाताने निघतंय। ही रामाची कृपा आहे। महाकुंभ तर आमच्या नशिबात नव्हतं, पण आम्ही इकडेच गंगा स्नान करून टाकलं। बोलो जय श्रीराम। जय श्रीराम। आणि तुम्ही बघू शकता आपल्या इथे डहाणू गावातले किती लोक आलेले आहेत ते बघू शकता तुम्ही। लांबून लांबून जवळपास मुंबईतून पण आलेले आहेत आपली माणसं, तुम्ही बघू शकता।
आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट पण मारा. दोन तीन फोटो क्लिक केल्यानंतर आम्ही पण परतीच्या प्रवासाला लागलो. कारण इकडे पाणी भरायला 15 ते 20 मिनिटांमध्ये हा खडक पूर्ण नाहीसासारखं होऊन जाईल. कारण पाणी पटापट भरले इकडे, कारण आता भरतीचा टाईम आहे ना. नंतर आम्ही बोटीत बसलो आणि आता आम्ही चाललो घरी. आता आम्हाला इकडनं कमसे कम परत एक तास तरी लागेलच परत. पण तिकडे पाणी सुकल्यामुळे आता बोटी हळूहळू जातील. तुम्ही बघू शकता तरी नाही करताना तरी 15 ते 20 बोटी आल्या होत्या. वरोर साईडच्या पण 2 बोटी होत्या. धाकटी डहाणू आणि मोठी डहाणूतून पकडून 15-20 बोटी आल्या होत्या. पुढच्या वर्षी नक्कीच सर्वांनी सहकुटुंब अक्षय तृतीयेच्या दिवशी तीर्थक्षेत्र वाढवण सकोदराला नक्कीच भेट द्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. थँक्यू, धन्यवाद. अंदर